तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनानिमित्त अकोट नगरपालिकेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर शिक्षण विभागाअंतर्गत मराठी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा, बाल आनंद महोत्सव 2025, खेळ व क्रीडा स्पर्धेअंतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले। त्याचप्रमाणे अकोट नगर परिषदेच्या तळमजल्याचे नूतनीकरण करण्याकरिता 42,37,685 रुपये व इमारतीला लिफ्ट बसवण्याकरिता 50 लाख रुपयांचा भूमिपूजन समारंभ पार पडला। अकोट नगर परिषदेच्या अग्निशमन विभागामार्फत फायर बुलेट व मिनी रेस्क्यू टेंडर वाहनांचा लोकार्पण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला। उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीच्या घटना जास्त प्रमाणात घडत असतात। आगीवर नियंत्रण मिळवून दुर्घटना टाळण्याकरिता अकोट नगर परिषदेच्या अग्निशमन विभाग सदैव तत्पर असतो। आग विझविण्याकरिता ज्या ठिकाणी मोठे वाहन जात नाही त्या ठिकाणी फायर बुलेट वाहनांची व्यवस्था अकोट नगर परिषदेच्या फायर विभागाने केली आहे। 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त फायर बुलेट आणि मिनी रेस्क्यू टेंडर वाहनांचा लोकार्पण सोहळा नगर परिषदेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमामध्ये करण्यात आला। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे प्रामुख्याने उपस्थित होते। त्यासोबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर नरेंद्र बेंबरे, उपविभागीय अधिकारी लोणारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल, तहसीलदार सुनील चौहान, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सैफुद्दीन खतीब यांच्यासह अकोट नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी।